4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा, 13 दिवसात चार्जशीट. जत तालुक्यातील करजगी येथे अवघ्या 4 वर्षे 3 महिने वयाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सो क्रमांक 4 श्रीमती जे. मोहंती यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. पांडुरंग सोमण्णा कोळी, वय 45, राहणार करजगी, तालुका जत असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पीडित बालिका घराबाहेर दुसऱ्या मुलीसोबत खेळत होती. दुसरी मुलगी निघून गेल्यानंतर आरोपीने एकट्या चिमुकलीला बळजबरीने स्वतःच्या घरात नेले. तेथे तिच्यावर क्रूरपणे अत्याचार करून तिची हत्या केली व पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गोणीत भरून घरातील लोखंडी पेटीत लपवून ठेवला. तपास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके व पोलीस उपनिरीक्षक संदीप कांबळे यांनी सखोल तपास करत अवघ्या 13 दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी, फॉरेन्सिक पुरावे आणि प्रयोगशाळेतील DNA अहवाल यामुळे गुन्ह्याची साखळी सिद्ध झाली. जिल्हा सरकारी वकील श्री प्रमोद अंकुश भोकरे आणि ॲडव्होकेट तौहीद रियाज जमादार यांनी मजबूत युक्तिवाद मांडला. आरोपीचे कृत्य अत्यंत विकृत आणि समाज व्यवस्थेला हादरा देणारे असल्याचे नमूद करत न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ मांडले. न्यायालयाने आरोपीस भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. या निकालामुळे समाजात विकृत मनोवृत्तीवर कायद्याचा वचक निर्माण होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी गावामधील करजगी या गावामध्ये 6/2/2025 रोजी एक समाज विघात अतिशय घृणास्पद अशी एक घटना घडली होती. 4 वर्षाच्या एक बालिकावर 45 वर्षाच्या धडधाकट पुरुषाने अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करून खून केला होता. त्याचं नाव म्हणजे पांडुरंग सोमण्णा कोळी. त्याच्या विरुद्ध पोलिसांनी तपास करून 18/2/2025 रोजी 13 दिवसात दोषारोपपत्र दाखल केलं होतं आणि त्याचा निकाल आज रोजी झाला. सरकार पक्षासमोर निश्चितच त्या दोषारोपपत्रातील पुरावा पाहता परिस्थितीजन्य असा पुरावा होता आणि सरकारी पक्षासमोर एक आव्हान होतं की यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याच्या दृष्टीनं. त्या दृष्टीनं 15 साक्षीदार या कामी तपासले. त्यामधील एक साक्षीदार म्हणजे तिच्या मैताची चुलत बहीण, त्याचप्रमाणे एक तेथील असलेला स्वतंत्र साक्षीदार जो शेतामध्ये ट्रॅक्टरने शेत नांगरत होता. त्यांनी या आरोपी ही मयत यांना शेवटचं पाहिलं होतं आणि अवघ्या 2 तासात तिचा घृणास्पद खून झाल्याचा उघडकीस आला प्रकार. आणि त्या आरोपीच्याच घरामध्ये त्या आरोपीनं तिच्यावर खून करून तिला टिन बॉक्समध्ये म्हणजे जे ट्रंक असते त्या ट्रंकमध्ये कोंबून ठेवलं होतं. आणि हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाजामध्ये खूपच वाईट असा हा प्रकार असल्याकारणानं हळहळ व्यक्त होत होती. त्याचा आज निकाल लागला आणि त्या आरोपीविरुद्ध जो पुरावा आला, सरकार पक्षाने त्यासाठी जे कष्ट घेतले, ज्या साक्षीदारांच्याकडून जी परिस्थिती आणली, त्या परिस्थितीला ग्राह्य धरून ही रेअरेस्ट रेअर केस आहे. समाजाला काळीमा फासणारी आहे. समाजामध्ये एक विचित्र असा संदेश देणारी घटना होती आणि त्याला एकमेव शिक्षा होती ती म्हणजे फाशी. आणि ती समाजाची जी मागणी होती फाशी व्हावी, ती माननीय पोक्सोचे जे न्यायाधीश आहेत श्रीमती मोहंती मॅडम यांनी या सर्व पुराव्याचा अवलोकन करून सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस आज रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश या निकालामार्फत गेलेला आहे.